संपूर्ण भारतभर जे काही ड्रायव्हर आहेत, चालक आहेत, या सगळ्यांनी आपल्याला माहिती आहे की हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात संपूर्ण भारतभर आंदोलन पुकारलं आणि आपण पाहिलं असेल की एका दिवसात संपूर्ण भारताची दळणवळण त्या ठिकाणी थांबताना आपण सगळ्यांनी पाहिलं असेल। त्याचाच सगळा उद्रेक पाहिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती केंद्र सरकारने माननीय अमितजी शाह साहेबांनी त्या ठिकाणी दिली। परंतु स्थगिती दिल्यानंतर सुद्धा सर्व ड्रायव्हर बांधवांच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भीती आहे आणि ती भीती म्हणजे एक तर तुटपुंज्या पगारावर तो काम करतोय। काम करत असताना घरी एक छोट्या लहान मुलांचा परिवार घरी असताना तो कुठेतरी जिल्ह्याच्या बाहेर आहे, राज्याच्या बाहेर आहे, देशात कुठल्या तरी कान्याकोपऱ्यामध्ये आहे आणि अशा ठिकाणी जर का त्याच्या हातून कुठला अपघात घडला तर त्याला डायरेक्ट हिट अँड रनचा कायदा लागेल अशी एक भीती त्याच्या मनामध्ये भरली आहे, त्याच्या परिवाराच्या मनामध्ये भरली आहे। अनेक ड्रायव्हर लोकांनी हा कायदा लागू झाल्याबरोबर आपलं लायसन्स तोडून फेकलेलं आहे। काही लोकांनी आपल्या स्वतःच्या गाड्या विकून कुठेतरी रोजंदारी करण्याचं पसंत केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज प्रचंड असा संभ्रम अवस्था संपूर्ण ड्रायव्हर बांधवांच्या मनामध्ये भरलेली आहे, त्यांच्या परिवारामध्ये ती भीती निर्माण झालेली आहे आणि तो कायदा रद्द करण्यासाठी म्हणजे असा इतका भयानक असा कायदा हा रद्द करण्यासाठी आपल्या तालुक्याचे मोहनभाऊ चौधरी आज त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसमवेत गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते। आपण त्याची दखल घेतली कारण आज एक आपला सगळ्या मराठी बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे, तो म्हणजे मकर संक्रांत। निदान त्यांची मकर संक्रांत तरी गोड व्हावी हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी मोहनभाऊंची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। त्यांना या कायद्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे सांगितलेलं आहे। याचं कारण असं आहे की केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो, कुठलाही कायदा करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी केंद्र किंवा राज्य सरकार घेत असतं आणि तीच समजूत काढण्याचा प्रयत्न मी आदरणीय मोहनभाऊंचा आणि सर्व सन्माननीय चालकांचा केलेला आहे। मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मला वाटतं 26 का 28 फेब्रुवारीला एक 3-4 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी आहे। त्या अधिवेशनामध्ये असा कुठलाही निश्चितपणे कायदा हा झालाच पाहिजे। अनेक अशा घटना कारण आज जर का आपण पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये मला वाटतं कोविडची संख्या कमी पडेल एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात हे संपूर्ण देशामध्ये होतात आणि त्याच्यात जर का असे काही हिट अँड रनचे काही लोक कुठलंही कधी व्यसन करून गाडी चालवतात, बेपर्वाईने गाडी चालवतात। त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला आपल्या तालुक्याचं गोराडखेड्याचं देता येईल की एक 10-12 वर्षाची निष्पाप मुलगी आमची त्या ठिकाणी नाहक बळी पडली। 2 असे लोक वारले की त्यांच्या घरात आज कोणीही करता माणूस शिल्लक राहिलेला नाही। अशा परिस्थितीत तो हिट अँड रनचा कायदा झालाच पाहिजे। परंतु तो कायदा करताना त्यांच्या मनामध्ये अनेक अशा शंका कुशंका आहेत, अनेक प्रकारची भीती आहे की ती भीती देखील त्यांनी जी सांगितली की ती अत्यंत महत्त्वाची आहे की शेवटी ॲक्सिडेंट अपघात हा त्याचा अर्थच असा आहे की न कळत घडलेली घटना म्हणजे अपघात आणि मग अशा न कळत घटना घडलेल्या घटनेला आता आमचे मोहनभाऊ मला वाटतं मानभाऊ पंथाचे आहेत, त्यांचा व्यवसाय किंवा नोकरी ही ड्रायव्हरची आहे। त्यांनी दारूच्या थेंबालाही त्यांनी शिवलेलं नाही आणि अशा वेळेस जर का एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला किंवा परराज्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तर त्याला त्याच ठिकाणाहून पळून जाऊन पोलीस स्टेशन गाठल्याशिवाय पर्याय नाही। कारण त्या ठिकाणी जर का थांबला आणि मॉब सायकोलॉजी ही वेगळी असते, त्या ठिकाणी जर का मॉब संतापला आणि त्या ड्रायव्हरचं काही कमी जास्त झालं तर मग मात्र नेमकं त्यांनी काय करावं हा प्रश्न त्याच्या समोर आहे। म्हणून अशा काही जाचकाठी आहेत। मला असं वाटतं की मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, मला वाटतं अमित शहाजींनी हा कायदा पारित केलेला आहे। त्यांनी ह्या कायद्याविषयी निदान ह्या महाराष्ट्रभर आणि भारतभर ड्रायव्हर लोकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम जर का दूर केला, निष्पाप लोक याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अडकणार नाहीत अशा पद्धतीचं आश्वासित केलं तर मला वाटतं एकही ड्रायव्हर हा रस्त्यावर येणार नाही। त्याच्या मनामध्ये जी असलेली भीती आहे, कारण आज त्याचा परिवार, बायको, मुलं किंवा आई वडील हे असं सांगताय की बाबा आपण रोजंदारी करून पोट भरू पण तुम्ही ड्रायव्हरकी करू नका, अशा पद्धतीचे त्यांना सुद्धा प्रश्न येत आहेत आणि म्हणून आजच्या या उपोषण सोडवताना मी लेखी पत्रावर त्यांना लेखी दिलेलं आहे की आपलं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं मी नेमकं राज्य सरकारपर्यंत पोहोचवेल आणि राज्य सरकारमार्फत
केंद्र सरकारपर्यंत पोहोचवेल अशा पद्धतीचं आश्वासन आदरणीय मोहन भाऊंना दिलेलं आहे आणि मोहन भाऊंनी देखील माझ्या या आश्वासनावर विश्वास ठेवत आजचं हे त्यांचं 4 दिवसापासून चाललेलं आंदोलन हे मागे घेतलेलं आहे। मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना आजच्या या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो। येणाऱ्या काळात आपल्याला अशा पद्धतीचं आंदोलन करायची वेळ येणार नाही याची खात्री देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।